सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतून अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 7 उमेदवारांपैकी 4 जणांनी माघार घेतली। शिवसेनेचे अपक्ष उमेदवार तानाजी पाटील यांनी माघार घेतल्याने महायुतीतील बंड शमले। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रताप उर्फ बाळासाहेब पाटील यांच्यासह काँग्रेसचे मयूर पाटील, संजय मेंढे यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। विधान परिषदेच्या रणांगणात 3 उमेदवार असले तरी महायुतीकडून भाजपचे धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अभयसिंह जगताप यांच्यात थेट लढत होईल। निवडणुकीचं चित्र स्पष्ट झाल्याने शुक्रवारपासून प्रचाराला सुरुवात होणार आहे। विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्यासाठी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत होती। महायुतीत भाजपच्या वाट्याला जागा गेली असताना शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता, त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची चर्चा होती। या निवडणुकीतून कोण माघार घेणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती। विधान परिषदेच्या 7 उमेदवारांपैकी 4 जणांनी माघार घेतली, त्यामुळे सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या आखाड्यात 3 उमेदवार रिंगणात आहेत। यामध्ये भाजपचे धैर्यशील ज्ञानदेव कदम, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अभयसिंह खाशेराव जगताप आणि अपक्ष किशोर हणमंत धुमाळ यांचे उमेदवारी अर्ज राहिलेत। निवडणुकीच्या आखाड्यात 3 उमेदवार असले तरी भाजपचे कदम आणि राष्ट्रवादी पवार पक्षाचे जगताप यांच्यात लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय। भिडू लोक मेरे भावा, भानगडी नको, बाहेर पण घरी पण अशी जोरदार डायलॉगबाजी करत पृथ्वी ही आपल्या सर्वांची आई आहे, त्यामुळे तिची काळजी घ्यायला असेल तर प्रत्येकाने झाडं लावली पाहिजेत। पृथ्वीला आई समान जपलं पाहिजे। आपणा सर्वांना मातीतच एक दिवस जायचंय, त्यामुळे तिला जपलं पाहिजे। मातीशी दोस्ती करा, असे आवाहन सिने अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी केलंय। आमदार सुहास बाबर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ट्री आर्मी या उपक्रमाचा शुभारंभ गारडी घाणवड येथील सूतगिरणीच्या प्रांगणात बॉलिवूड स्टार जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। यावेळी आमदार सुहास बाबर, सुवर्णा भोसले, काजल मेहत्रे, अमोल बाबर, प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल, तहसीलदार योगेश्वर टोंपे, पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील, गटविकास अधिकारी डॉक्टर संताजी पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, उपसभापती सुहास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। सिने अभिनेता जॅकी श्रॉफ म्हणाले, फूल फेकायचं आणि फूल घ्यायचं, दगड टाकला की दगड येतो, त्यामुळे शांत राहून एकमेकांना मदत करायची। कुणाचे पाय ओढून आपण मोठं होऊ शकत नाही, त्यामुळे आधी स्वतःकडे बघा। झाडं लावायची म्हणजे लावायची, पुढच्या पिढीसाठी आणि पक्षांसाठी प्रत्येकाने झाडे लावलीच पाहिजेत। सिने अभिनेते जॅकी श्रॉफ यांचे विटात आमदार सुहास बाबर यांच्या निवासस्थानी आगमन होताच आमदार सुहास बाबर यांच्या पत्नी प्राध्यापिका सोनिया बाबर यांनी जॅकी श्रॉफ यांचं औक्षण करून पुष्पवृष्टी करून स्वागत केलं। त्यानंतर बाजरीची भाकरी, तूप आणि मीठ असा साधा नाश्ता त्यांनी केला। एवढा साधा माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिला नसल्याचं गौरवोद्गार आमदार सुहास बाबर यांनी काढलेत। मी खूप जमिनीवर राहून काम करतो असं मला वाटायचं, परंतु जॅकी दादांच्याकडे पाहिल्यावर माझा हा भ्रम फुटलाय। एक सेलिब्रिटी असून देखील किती विनम्र आणि किती साधं असावं हे पाहून अवाक झाल्याचे आमदार बाबर यांनी आपल्या भाषणात सांगितले। प्रसिद्ध सिने अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी आपल्या साध्या आणि मनमिळावू स्वभावाने चाहत्यांची मने जिंकली आहेत। उपस्थितांशी मन मोकळा संवाद साधत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। भिडू या खास शैलीमुळे ओळखले जाणारे जॅकी श्रॉफ यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये झाडे लावा असा सामाजिक संदेश देत तरुणाईला उत्साहित केलंय। विधान परिषदेच्या 7 उमेदवारांपैकी 4 जणांनी माघार घेतली आहे, त्यामुळे सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या आखाड्यात 3 उमेदवार रिंगणात आहेत। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे उमेदवार तानाजी पाटील यांची उमेदवारीवरून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या। साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई हे स्वतः सांगलीत सकाळी 11:30च्या सुमारास दाखल झाले। तानाजी पाटील यांची स्वतंत्र भेट घेतली। त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यापूर्वी सांगली शहरातील आयकॉन हॉटेलमध्ये सेना नेत्यांची बैठक पार पडली। मंत्री देसाई यांनी पाटील यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली। या बैठकीत साताऱ्याचे पालकमंत्री देसाई यांनी शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला। यावेळी शिंदे यांनीही तानाजी पाटील यांच्याशी चर्चा केली। महायुती म्हणून आपण एकत्र लढत आहोत, त्यामुळे तुम्ही माघार घ्यावी अशी विनंती करत भविष्यात तुम्हाला संधी देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं। तानाजी पाटील हे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या झालेल्या चर्चेनंतर राजी झाले। मंत्री देसाई यांच्यासह तानाजी पाटील आणि शिवसेनेचे नेते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले। देसाई यांच्या उपस्थितीत सेनेचे तानाजी पाटील यांनी आपला अपक्ष अर्ज मागे घेतला। सेनेच्या तानाजी पाटील यांच्या माघारीनंतर भाजप नेत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महायुतीत निर्माण झालेला तिढा सुटल्याचं स्पष्ट झालंय।
सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि सदस्यांशी गुरुवारी सायंकाळी बंद दाराआड चर्चा केली। यावेळी विधान परिषद निवडणूक एकतर्फी होणार नसल्याची ग्वाही दिली आहे। भाजपच्या जुलमी सत्तेच्या विरोधात जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक एकत्र येऊन आवाज उठवतील असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केलाय। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या मुदत दुपारी संपल्यानंतर राष्ट्रवादीचे जगताप यांनी रोहित पाटील, देवराज पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील, सभापती दादासाहेब कोळेकर, उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व सदस्य अभिजित पाटील यांच्यासह सदस्यांची बैठक घेतली। जगताप यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार उमेदवारी अर्ज भरलाय। ही निवडणूक एकतर्फी होणार नाही, आपण 100% जिंकू असा विश्वास व्यक्त केला। सत्ताधारी भाजप पक्ष दुजाभावाची वागणूक देत आहे। सर्व निधी फक्त भाजपच्या नगरसेवकांकडे वळवला जातो आणि विरोधकांना किंवा युतीतल्या इतर नगरसेवकांना निधी दिला जात नसल्याचा आरोप केलाय। जिल्हा परिषद सदस्यांना सध्याच्या केंद्रित सत्तेमुळे कोणतीही किंमत दिली जात नाही, त्यांच्या कामावर त्यांचे नियंत्रण राहिलेलं नाही, त्यामुळे ही निवडणूक खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींच्या स्वाभिमानाची लढाई आहे। सांगली आणि सातारा हे जिल्हे क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांचे आहेत। या जिल्ह्यांनी देशाला प्रति सरकारच्या माध्यमातून क्रांतीची दिशा दाखवली होती। या जुलमी सत्तेच्या विरोधात सर्व नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य एकत्र येऊन आवाज उठवावा असं त्यांनी आवाहन केलं। कृष्णा नदीत पात्रातील महाकाय मगरी हा नेहमी सांगलीकरांसाठी आणि पर्यटकांसाठी कुतूहलाचा विषय राहिलाय। पलूस तालुक्यातील प्रसिद्ध औदुंबर डोहाच्या परिसरात एका महाकाय मगरीची नदी पात्रात सफर सुरू असताना आकाशातून झेप घेतलेल्या एका घारीने तिच्यावर थेट चोच मारून हल्ला केलाय। निसर्गातील दोन वेगवेगळ्या विश्वातील प्राण्यांची ही अनोखी झुंज एका ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून अक्षय पाटील यांनी समोर आणली। कृष्णा नदीच्या शांत आणि संथ पात्रात एक महाकाय मगर संथपणे पोहत पुढे चालली होती। याच दरम्यान एका ड्रोनच्या माध्यमातून या मगरीचं चित्रीकरण केलं जात होतं। तितक्यात आकाशात घिरट्या घालणाऱ्या एका घारीने मगरीला पाहून अचानक खाली झेप घेतली। अत्यंत वेगाने खाली येत घारीने पाण्याच्या पृष्ठभागावर असलेल्या मगरीच्या डोक्यावर आणि पाठीवर आपल्या तीक्ष्ण चोचीने प्रहार केला। घारीच्या या अनपेक्षित धक्क्यामुळे महाकाय मगर ही काही क्षणांसाठी पाण्यातच थबकल्याचं व्हिडिओ दिसतंय। शिव अथनीकर याच्यावर हल्ला झाल्याचा राग मनात धरून त्याच्या समर्थकांनी धारधार शस्त्र घेऊन हल्ल्याचा सूड घेण्यासाठी जाणाऱ्या 5 तरुणांना मिरज शहर पोलिसांनी जेरबंद केल्याने मोठा अनर्थ टळला। शिव अथनीकर याच्यावर मिरज टाकळी रस्त्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती। या हल्ल्यानंतर हल्लेखोर हे घटनास्थळावरून पसार झाले होते। या हल्ल्यामुळे मिरजेत टोळी युद्धाचा भडका उडाला होता। शिव अथनीकर याचे समर्थक याचा सूड घेण्यासाठी धारधार शस्त्रे घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिरज शहर पोलिसांना मिळाली। त्यानुसार दिंडीवेस अहमदनगर येथे मिरज शहर पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन 5 जणांना हत्यारांसह ताब्यात घेतले। कमरेस धारधार कोयता, लोखंडी रॉड बाळगून हे तरुण फिरत होते। गोविंद सदाशिवराव वाहन, रिहान तौफिक शिकलगार, राजू अजीज मुल्ला, अनिश अल्ताफ सौदागर, अल्फाज अखिल मुल्ला असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। 2 कोयते, 1 लोखंडी रॉड, 1 मोटारसायकल असा मुद्देमाल या टोळीकडून पोलिसांनी जप्त केलाय। मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगले, डीबी पथकाचे वैभवराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मासाळे यांच्यासह डीबी पथकाने ही कामगिरी केली आहे। शासनाचा कर चुकवण्यासाठी एका व्यावसायिकाने चक्क एकाच नंबर प्लेटच्या 2 टेम्पो ट्रॅव्हलर लावल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी सांगलीच्या वाहतूक शाखेने कारवाई करत 2 वाहने जप्त करत गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी पोलीस अंमलदार अविनाश कदम यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। संशयित प्रमोद दयानंद आवळे याच्यावर गुन्हा दाखल केलाय। अवैध प्रवासी वाहतूक, नियमबाह्य वाहनांमध्ये बदल करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले। त्यानुसार सांगली वाहतूक शाखेचे कर्मचारी शहरात पेट्रोलिंग करत होते। यावेळी त्यांना माहिती मिळाली की शहरातील काळीखण जवळ असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर वाहन तळाजवळ MH11T 9933 या एकाच नंबर प्लेटच्या 2 ट्रॅव्हलर थांबले। त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी तातडीने जाऊन पाहणी केली असता 2 ट्रॅव्हलर मिळून आल्या। यावेळी या वाहनांचा चालक संशयित प्रमोद आवळे याच्याकडे चौकशी केली असता शासनाचा कर चुकवण्यासाठी स्वतःच्या फायद्याकरिता मूळ नंबर MH15GA 0739 हा बदलून त्या ठिकाणी 2 गाडीवर MH11T 9933 ही बनावट नंबर प्लेट लावली आहे। यानंतर शासनाची फसवणूक केल्याचं निदर्शनास आल्याने दोन्ही गाड्या ताब्यात घेऊन आवळे याच्या विरोधात विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल केला आहे।
आगामी काळातील संघटनात्मक कार्यक्रम, पक्षविस्तार मोहिमा, बूथ स्तरावरील सक्षमीकरण तसेच कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवून पक्षाची तळागाळातील पकड अधिक मजबूत करण्यावर विशेष भर द्यावा. भाजपा सांगली जिल्हा अधिक सक्षम आणि गतिमान करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार निरंजन डावखरे आणि विक्रम पाचपुते यांनी केले. सांगलीत भाजप ग्रामीण जिल्हा व शहरच्या वतीने जिल्हास्तरीय संघटनात्मक दृष्टीने जिल्हास्तरीय बैठक पार पडली. भाजपा प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे, विक्रम पाचपुते तसेच भाजपा पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक विक्रम पावसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत संघटन विस्तार, नव्या कार्यकर्त्यांची जोडणी, बूथ समित्यांचे पुनर्गठन तसेच स्थानिक पातळीवरील जनसंपर्क अभियान अधिक प्रभावी करण्यावर सखोल चर्चा करण्यात आली. पक्षाची विचारधारा अधिक मजबूत करत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी केलाय. ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सम्राट महाडिक यांनी ग्रामीण भागातील संघटनात्मक प्रगती, बूथ रचना आणि कार्यकर्ता विस्तार याबाबत माहिती दिली. बैठकीदरम्यान सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संघटनात्मक शिस्त, कार्यपद्धतीतील पारदर्शकता आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केलाय. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, शेखर इनामदार, नीता केळकर, पृथ्वीराज पाटील, शरद लाड, चिमन डांगे, स्वाती शिंदे, महापौर धीरज सूर्यवंशी, अतुल माने, संदीप पावठी, नगरसेवक केदार खाडीलकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मिरज तालुक्यातील नरवाड लक्ष्मीनगर येथील घराजवळ लावलेला 12 चाकी मालवाहतूक ट्रक अचानक लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. चंद्रकांत ज्योतिबा कदम यांच्या मालकीचा मालवाहतूक ट्रक त्यांनी घराजवळ लावला होता. हा ट्रक रात्रीच्या वेळी अचानक पेटल्याची घटना घडली होती. त्यावेळी महापालिका अग्निशामक दलाला माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान ट्रकमध्ये लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केलं होतं. यावेळी फायरमन रोहित निकम, विनोद मगदुम यांच्यासह जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये पूर्ण ट्रक जळून खाक झाला असून लाखोंचं नुकसान झालं. जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या नशामुक्त अभियान अंतर्गत तासगाव पोलिसांनी बुधवारी रात्री खुचगाव शिवारामध्ये एका द्राक्ष बागेत छापा टाकून बेकायदेशीर गांजाची शेती उघडकीस आणली आहे. या कारवाईत पोलिसांनी 3,05,100 रुपये किमतीचे अंमली पदार्थांची झाडे जप्त केली असून या प्रकरणी एका शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे. वसंत भीमराव गुजरे असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे. याची माहिती पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी दिली आहे. पोलीस कॉन्स्टेबल विवेक यादव यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली होती की खुचगाव ते वाघजई रोडवरील गट नंबर 184 मधील द्राक्ष बागेत गांजाची बेकायदेशीर लागवड करण्यात आली आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी तात्काळ पथक तयार करून द्राक्ष बागेत छापा टाकला. या छाप्यादरम्यान द्राक्ष बागेत वेगवेगळ्या ठिकाणी लपवून लावलेली 3 ते 4 फूट उंचीची ओलसर पाने असलेली आणि उग्र वास येणारी कॅनबिस गांजा सदृश वनस्पतीची एकूण 8 झाडे मिळाली. पोलिसांनी ही सर्व झाडे उपटून जप्त केले. त्याचे एकूण 15 किलो 255 ग्राम वजनाचे प्रति किलो 20,000 रुपये दराने एकूण 3,05,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्ह्यातील वाढत्या अंमली पदार्थांचे वितरण, विक्री आणि नशाखोरीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर आणि जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी अंमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही धडक कारवाई करण्यात आली आहे.